3 दिवस नुसते आपल्याकडे ऑर्डरचीच बारी होती. आज सुद्धा एक ऑर्डर आली आपल्याला. आपले जे सचिन कुलकर्णी म्हणून एक आपले ओळखीचे आहेत, त्यांनी आपल्याला फोन केला होता 6 वाजता आणि म्हणले होते वडापाव पाहिजेत. तर त्यांना मी करून देईल असं म्हणलं होतं, कारण एकटाच होतो आज मी. त्याच्यामध्ये व्हिडिओ पण काढायचा होता. ते शेजारी मयूर शेट होते, त्यांना म्हणलं एक व्हिडिओ घ्या, कारण की व्हिडिओज घ्यायला कोण नव्हतं आणि ट्रायपॉडला समोर व्हिडिओ नाही काढता येत. त्याच्यामुळं मग एकट्यानेच मी सगळे वडे वगैरे करून घेतले आणि कस्टमर तर चालूच होते. मग कस्टमर देता देता मला ऑर्डर पण द्यावी लागली. त्यांना गरम गरमच वडेपाव पाहिजे होते आणि त्यामुळे मी एकदम असा प्रयत्न केला की त्यांना टायमिंगला गरम वडापावच भेटतील आणि पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून दिली. चटणी संपली होती तरी मी जरा चुरा काढला आणि घरी गेलो. आरतीला सांगितलं चटणी करून दे. मग आरतीने पण चटणी पटकन करून दिली. मग ती चटणी पण मी आणली आणि जे जे आपलं चटणी मिरची वगैरे सगळं येते व्यवस्थित एका पॅकेटमध्ये त्यांना दिलं आणि आपली ऑर्डर पण कंप्लीट झाली होती. ते आलते तेव्हा त्यांची ऑर्डर त्यांना व्यवस्थित पद्धतीने मी दिली आणि त्यानंतर आवरायला घेतलं, कारण की आज मटेरियल पण लवकर संपलं होतं. आणि आवरल्यानंतर मी आरतीला घेऊन इथं आलतो डुडुगावमध्येच आपल्या वरच्या कॉर्नरला, कारण तिथं आहे ना आरतीला नेल आर्टची ऑर्डर होती. त्यामुळे आम्ही संध्याकाळी तिघंजण गेलो होतो. मग सियाला मी जरा तिथे खेळत होतो आणि आरतीचं काम चालू होतं. मग सिया जरा वेळ तिथं मस्त खेळली आणि आरतीचं काम कंप्लीट झाल्यानंतर आम्ही रात्री